नमस्कार मित्रांनो, मी जनार्दन काशीत आणि स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे बुधवार आणि तारीख आहे आज 22 एप्रिल 2026. तर मित्रांनो, आता आपण निघलो आहे आता 11:40 आणि तर मित्रांनो, आज आपल्याला काल आपण सुट्टी घेतली कारण काल आपल्याला थोडं डॉक्टरकडे काम होतं, डॉक्टरची अपॉइंटमेंट होती. त्यामुळे काल दिवसभर आपला घरच्या कामामध्येच गेला. नंतर संध्याकाळी थोडंसं मार्केटमध्ये शॉपिंगला जायचं होतं. त्यामुळे कालचा दिवस आपला आपण पूर्णपणे सुट्टीच आरामच घेतल्यासारखा झाला आहे. आणि आज पण आता लेट निघतो आहे कारण आज पण सकाळी जरा डॉक्टरकडे मला ब्लड टेस्टसाठी द्यायचं होतं. त्याच्यामुळे मी 8 वाजता तिकडे गेलेलो, तिकडून आता आलो आहे आणि आता 10:45 झालेत आणि आपण आता निघलो आहे. आणि तर आता मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल लाईक करा, सबस्क्राईब करा. आपले चॅनल ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ अर्निंगच्या संदर्भात येत असतात, रोज डेली अर्निंग येत असतात. तर ठीक आहे मित्रांनो, आता मी चाललो आहे आणि तुम्ही 1 मिनटं बघू शकता. ह्या आपल्या मॅडम आहेत, म्हणजे माझी मिसेस आहे. ह्या काय कस्टमर नाही आहेत, तर यांचं बँकेत काम आहे म्हणून यांना आता खाली बँकेत ड्रॉप करतो आणि मी CNG भरून लॉग इन होतो आणि बघतो तुम्हाला कोणती ट्रिप मिळते ते बघून. चला मग, ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आलो आपण आता कामोटा स्टॉपला. CNG भरला, 267चा CNG भरला आहे. स्क्रीनशॉट देतो आहे तो फोटोचा मी. तर CNG भरून आपण आता इथे जस्ट कामोटा स्टॉप थांबलो. दोन्ही ॲप आपण चालू केलेत आणि आपण आता ट्रिप 0 करतो आहे मित्रांनो. 1 मिनटं. हां, ट्रिप 0 केली. 11:21 झालेत आणि आपण आता थांबलो इथे. बघूया आता कोणती एखादी ट्रिप मिळते. दोन्ही ॲप चालू केलेत. ओलाचा तर आपला तुम्हाला माहिती आहे, आपण 1 महिन्याचा रिचार्ज केला आहे. उबरचा पास आपला संपलेला आहे. उबरचा एखादी ट्रिप आली तर पास ॲक्टिव्ह होईल आणि अशा पद्धतीने आजच्या दिवसाची सुरुवात आहे. खूप लेट झालं मित्रांनो, मला माहिती आहे लेट झालं आहे. एवढं लेट चालू करून धंदा होत नाही आहे, पण तरी पण आता निघालो आहे आपण. कारण काय माहिती आहे का मित्रांनो, थोडंसं तब्येतीचा इश्यू आला. कारण गेल्या आठवड्यामध्ये, गेल्या 8-10 दिवसामध्ये आपण खूप ड्रायव्हिंग केली. इकडून तिकडून इकडं जा, झोप नाही, जागरण झालं. त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झाला होता. डॉक्टरची अपॉइंटमेंट होती, काल दिवसभर माझा तिकडेच गेला. त्याच्यानंतर संध्याकाळी ब्लड टेस्ट होतं, ते आता ब्लड टेस्ट करून आलो. संध्याकाळी रिपोर्ट येणार आहे 9 वाजता. तर आपण आता काम करून संध्याकाळी रिपोर्ट घेऊन मग त्याच्यामध्ये आपल्याला समजेल नेमकं काय प्रॉब्लेम आहे वगैरे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता आपण जस्ट लॉग इन झालो आहे आणि आता तब्येत तर ठीक आहे, गोळ्या वगैरे दिले त्यामुळे आता सर ओके आहे. तर आपण त्यामुळे गाडी काढली आणि बघूया आज आपला दिवसभर किती जनता. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. टोटल अर्निंग आज किती, ओला उबेर दोन्हीमध्ये किती अर्निंग होते आणि आपण कुठल्या ट्रिप जातो आणि कुठं जातो हे तुम्हाला मी सांगतो पुढे. मित्रांनो, खूप वेट केल्यानंतर, जवळजवळ 40 ते 45 मिनटं कामोटा ब्रिजला वेट केल्यानंतर आपल्याला एक कळंबोलीतून पनवेल रेल्वे स्टेशनची ट्रिप मिळाली उबरमध्ये. 418 रुपये कस्टमरचं बिल झालं आहे. आपल्याला किती माहिती ना, आय थिंक तेवढेच दिले असतील. तर आता कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि इकडं पलीकडे एक सावली आहे, तिथं आपण गाडी लावतो आहे आता जरा सावलीला, कारण खूप ऊन आहे मित्रांनो. आणि या कस्टमरनी एवढं इरिटेट केलं ना, तुम्हाला सांगतो. झालं काय माहिती आहे का, त्या गाडीत बसले ते एकतर 7 माणसं, परत बॅगा बसवल्या कशा तरी एखाद्या. मग 7 माणसं कशी बसणार? त्यांना सांगितलं बाबा 5 माणसं तुम्ही बसा बॅगा आणि बाकीचे 2 जण तुम्ही रिक्षाने या. मग ते तसं ॲग्री झाले. पण प्रॉब्लेम त्यांचा हा होता की AC नको होती त्यांना. AC उलट्या होत होत्या आणि एवढं गरम होतं तर ना, मला तर अक्षरशः नको वाटायला लागलं. नंतर मी मित्रांनो माझी सिंगल AC पुढची चालू केली. ते बिना ACच बसले. काचा खोलल्यामुळं प्रॉब्लेम काय होतं मित्रांनो, गाडी गरम आणि धूळ खूप येते आणि एकतर आपले पडदे आहेत, त्या पडद्याला पण खूप सारखं वाऱ्याने हे होतं आहे. पण ठीक आहे, कसं तरी कस्टमर लावून मी इथं ड्रॉप केलं आणि आता जस्ट येऊन थांबलो इथे. बघा आता थोडीशी सावली आहे, गाडी पार्क केली. तर बघूया आता कोणती ट्रिप एखादी मिळते आपल्याला. तर या ट्रिपला 22 मिनटं लागली मित्रांनो. 8 किलोमीटर, 8-8.5 किलोमीटरचे आणि 414 रुपये आपल्याला मिळालेत. मी देतो स्क्रीनशॉट इथे. चांगले पैसे दिले उबरने आपल्याला पहिल्या ट्रिपचे. आता हा पहिली ट्रिप पास ॲक्टिव्ह झाला आहे. आता इथून पुढं उबर ट्रिपा देतं आहे का नाही काय सांगू शकत नाही, पण एक तरी आपल्याला चांगली ट्रिप दिली. बघूया आता इथे जास्त वेळ थांबणार नाही मी, कारण सध्या आउट गोईंग आहे, इनकमिंग कमी आहे. म्हणजे जाणारी लोक खूप आहेत, येणारी लोक नाही आहेत. त्यामुळे इथं थांबून काय मतलब नाही. न्यू पनवेल किंवा
पनवेल किंवा खांदा कॉलनी त्या साईडला एरियात गेलं तर आपल्याला ट्रिप मिळू शकते. पण ठीक आहे, थांबलो आहे आपण अजून थोडा वेळ. आता इथं वॉशरूम वगैरे जाऊन आपण नंतर निघू. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता एअरपोर्टला आलो आहे, टर्मिनल 1ला. ॲक्च्युली तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे मी टर्मिनल 1ला पहिल्यांदाच आलो आहे. म्हणजे ह्याच्या अगोदर आलो आहे, ड्रॉप केलेत, पण पिकअपसाठी म्हटलं तर मी पहिल्यांदाच आलो आहे आतमध्ये. तर आलो आहे आपण पिकअपला. कामोठ्यामध्ये होतो. कामोठ्यामधून आपल्याला एक ट्रिप लागली एक्सेलमध्ये, ओलामध्ये. 725 रुपये कस्टमरचं बिल झालं, पण कस्टमरने दिले आपल्याला 800 रुपये, 60-70 रुपये एक्स्ट्रा दिले. तर अशा पद्धतीनं आपण आता ड्रॉप केलं आहे. गाडी इथं लावली आहे पार्किंगला. इथं कसं असतं माहिती आहे का मित्रांनो, मी तुम्हाला गाडीत बसून सांगतो. तर ठीक आहे, आपण आता आलो आहे पिकअपला. बघूया आता इथं पिकअप पण देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, कसं असतं टर्मिनल 1ला ह्याच्या अगोदर मी खूप वेळा आलो आहे, फक्त ड्रॉप केलेत. पिकअपसाठी म्हणून ही पहिलीच वेळ आहे आपली, कारण ह्याच्या अगोदर आपण कधी टर्मिनल 1ला पिकअप केला नाही. तर कस्टमरला ड्रॉप करायचं आणि परत बाहेर जाऊन सहाराच्या त्या सिग्नलवरून युटर्न मारून इथं पार्किंगमध्ये आत यायचं. येताना एक पावती घ्यायची, आतमध्ये थांबायचं. इथं कसं 1 तासासाठी तुम्हाला फ्री आहे. 1 तासाच्या वर गेला तर चार्जेस लागतात. 1 तास आपण थांबायचं. 1 तासाच्या अगोदर जर संपत आला ना, मग गाडी परत बाहेर काढायची, परत ते सिग्नलवरून युटर्न घेऊन यायचं आणि परत आतमध्ये पावती घेऊन एंट्री करायची. परत तुम्हाला 1 तास वाढून मिळतो. अशा प्रकारे इथं तुम्ही थांबू शकता. आणि बुकिंग म्हणाल तर आता सध्या जर 5 वाजलेत मित्रांनो, आता 5:15 झालेत. आता जर मी कुठं बाहेर गेलो इकडे तिकडं, तर ट्रॉफिकमध्ये मला छोट्या मोठ्या बुकिंग लागत राहतील, ट्रॉफिकमध्ये फसत जाईल. तर माझा विचार चालला आता इथून डायरेक्ट एक्सेलची एखादी ठाणा असेल, नवी मुंबई, निरोळ, वाशी या साईडची एखादी बुकिंग घेऊन निघून जायचं. तर आपल्याला हा एक आज नवीन अनुभव टर्मिनल 1चा, मुंबईचा सहारा एअरपोर्टचा. तर हा एक तुमच्याशी आज शेअर करायचा होता. म्हणजे याच्याबद्दल थोडी तुम्हाला माहिती आहे. आता सध्या मी तुम्हाला दाखवलं ते पार्किंग, पूर्ण एवढ्या गाड्या पार्किंग आहे. हे पार्किंग आहे इथं ओला उबेर, सर्व गाड्या इथं ओला उबेरच्या पार्किंग असतात. तर इथं काय तुम्ही 1 तासाच्या आत राहिला तर तुम्हाला चार्जेस लागत नाहीत. आणि पुन्हा इथून बुकिंग आली का डायरेक्ट पिकअप पॉईंट आहे. तिथं बाहेर गेलं, राईट साईडला गेलं का लेफ्टला पिकअप पॉईंट आहे. तिथं कस्टमरला पिकअप करायचं आणि तिथून जिकडे असेल ते आपली ट्रिप निघून जायचं. तर मित्रांनो, कारण कसं आहे, आता मी तर सध्या कुठं बाहेर फिरत बसलो तर बुकिंग मिळतील मला, नाही असं नाही. पण गल्लीबोळातून इकडून तिकडून पार्किंग ट्रॅफिक खूप भेटेल. तर इथून आपण एखादी चॉईसची आता पनवेल त्या साईडची बुकिंग घ्यायची आणि तिकडे निघून जायचं. परत तिकडून 1-2-3 बुकिंग केलं तर आपला धंदा कव्हर होईल. तर अशा प्रकारे ओलामध्ये एक आणि उबरमध्ये एक, अशा 2 ट्रिप आपण कंप्लीट केल्यात. जवळजवळ 1200 रुपयेपर्यंतचं काम झालं आहे. तसं काम कमीच झालं आहे, पण ठीक आहे, बघूया चला अजून थोडंफार करू. आणि आपली तब्येत पण थोडी नरम आहे, त्याच्यामुळं तुम्हाला आवाजामध्ये समजत असेल. तर देतो तुम्हाला आता कोणती एखादी बुकिंग भेटते का सांगतो मी तुम्हाला. तर मित्रांनो, हे बघा आपण आता सध्या आलो इथं सिग्नलला. बाहेर काढली गाडी. 1 तास झाला आपल्याला. 1 तास वेट केला आपण पार्किंगमध्ये. काय बुकिंग कोणती वाजली नाही. आहेत 50 ते 55 गाड्या आहेत पुढे. आता उगाच इथं ट्रॅफिकमध्ये कुठंतरी फिरण्यापेक्षा आपण डायरेक्ट जे काय असेल ते एखादी इथून बुकिंग घेऊनच निघणार आहोत. हे बघा, ह्या गाड्या सगळ्या युटर्न साठी थांबले तिथं. हा सिग्नल आहे, पुढचा हायवे आहे तो ईस्टर्न हायवे. तिथून युटर्न घेऊन परत अजून त्या पार्किंगमध्येच शिरायचं आपल्याला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 6:46 झालेत आणि आपला हा आता 3रा राऊंड आहे. 2 राऊंड आपण झाले, आता हा 3रा राऊंड आहे आतमध्ये जायचा. कारण 2 तास झाले आपण थांबलो, काय ट्रिप नाही आहे. एक आलेली जोगेश्वरीची, पण नाही, आपल्याला नवी मुंबईची ट्रिप पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे टाईम झाला आहे 11:28. गाडी चालली आपली 100 किलोमीटर आणि आपण आता आहे ठाण्यामध्ये. एअरपोर्टला मित्रांनो 2.5 ते 3 तास वेट करावा लागला. वेट केल्यानंतर मी ठरवलंच होतं, एवढा वेट केला आहे ना तर मी चांगली एखादी ट्रिप घेऊनच जाणार. आणि अशाच प्रकारे मग आपल्याला एक भरपूर वेट केल्यानंतर ट्रिपा आपला ज्यावेळेला नंबर आला, जवळ 80 ते 85 नंबर होते. आणि ज्यावेळेला आपला नंबर आला त्यावेळेला चांगल्या ट्रिपा वाजत होत्या.
म्हणजे लोकलच्या मीरा रोड वगैरे गोरेगाव अशा ट्रिपा आल्या, मग त्या काय घ्यायच्या नव्हत्या. मला नवी मुंबई किंवा ठाणा या साईडची ट्रिप घ्यायची होती आणि एक्सेलची ट्रिप घ्यायची होती आणि मोठी ट्रिप घ्यायची होती. त्यामुळे आपण म्हणलं 4 तास आपण वेट केला आहे, तो काय आपलं हे व्हायला नको. मग त्याप्रमाणे आपण ट्रिप घेतली आणि कस्टमरला ड्रॉप केलं आहे. या ट्रिपचे खूप चांगले पैसे दिले. 1 तास 45 मिनटं लागली, ट्रॉफिक लागलं जरा, पण जवळजवळ ह्या ट्रिपचे आपल्याला 2315 रुपये दिलेत. मी स्क्रीनशॉट देतो मित्रांनो इथे. तर खूप छान पैसे दिले, 2315 रुपये दिले. 35 किलोमीटर काहीतरी अंतर होतं, पण वेळ खूप लागला. तर आता बघतो ठाण्यामधून CNG भरायचं आहे. CNG भरून आपल्याला घराकडली एखादी ट्रिप घेऊन टोटल तुम्हाला अर्निंग आज मी सांगतो किती झाली आपली ती. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता 1:15 झालेत आणि आपली गाडी चालली 140 किलोमीटर आणि आपण आता पोचलो आहे लोकेशनला आपल्या घरी. तर टोटल अर्निंग किती झाली सांगतो तुम्हाला, 1 मिनटं. तर मित्रांनो बघितलं तुम्ही 1:15 झालेत. कितीही आपण जरी ठरवलं की बाबा लवकर यायचं तरी पण नाही होऊ शकत मित्रांनो. आता तुम्हीच बघा आजचं उदाहरण. आपण निघालो होतं 10-11 वाजता. कामोट्यामध्ये आपला 1-1.5 तास वेळ गेला. त्याच्यानंतर पुन्हा आपण एअरपोर्टला गेलो, एअरपोर्टची ट्रिप घेऊन गेलो. कुठली ट्रिप वाजत नव्हतं, म्हटलं चला एअरपोर्टला जाऊया, मुंबईमध्ये गेल्यावर ट्रिप भेटेल. एअरपोर्टला गेल्यानंतर कमीत कमी 2.5 ते पावणे 3 तास वेट केला आपण तिथं. 4:30ला आपण एअरपोर्टला पोचलो. 4:30 ते 3 तास आपण तिथं वेट केला. वेट केल्यानंतर बुकिंग आपल्याला एक आली ठाण्याची उबरमध्ये. ती बुकिंग ॲक्सेप्ट केली. आपल्याला दाखवलेली 2000 समथिंग 2067 काहीतरी दाखवले. आणि पण ते कस्टमरला सोडेपर्यंत आणि त्यात लागलं ट्रॉफिक. त्या ठाण्याच्या त्या टोल नाक्याच्या तिथे एवढं ट्रॉफिक लागलं ना, कमीत कमी अर्धा-पाऊण तास माझा तिथे एक्स्ट्रा गेला, नाहीतर 1 तासात मी ते ड्रॉप झाला असता माझा. तर त्या ट्रिपचे आपल्याला दाखवले 2067, दिले 2300 रुपये. आणि अशा प्रकारे आपण ती ट्रिप कंप्लीट केली. त्याच्यानंतर आपण CNG भरला. ठाण्याच्या बाहेर आल्यानंतर CNG भरून आपण येत होतो तोपर्यंत आपल्याला ऐरोलीवरून एक उबरमध्येच आपण सर्व हे चालू केली कॅटेगरी. एक सिडॅनमध्ये आपल्याला एक खारघरची ट्रिप मिळाली. ती खारघरची ट्रिप घेऊन आलो आणि ट्रिप कंप्लीट झाली आता. आणि आता आपण घरी आलो आहे. टोटल गाडी चालली 140 किलोमीटर, वाजलेत 1:15. तर आपलं उबरमध्ये काम झालं 3035 रुपयाचं. फक्त 3 ट्रिपा कंप्लीट झाल्यात. आणि ओलामध्ये एकच ट्रिप कंप्लीट झाले, ते झाले 745 रुपयाचं. अशा प्रकारे आपले 3600 रुपये काहीतरी काम झालं आहे. 3000 नाही 3780 काहीतरी काम झालं आहे. त्याच्यातून आपलं उबरचा 5 मायनस केला 254, ओलाचा 85 आणि 140 किलोमीटर गाडी झाली. आपण 600 रुपये CNG पकडला. तर आपल्याकडे जवळजवळ 2700 ते 2800 रुपये खर्च जाऊन नेट प्रॉफिट राहिले. तर प्रॉफिट चांगलं राहिलं. प्रॉफिट नो डाऊट. प्रॉफिट कामाच्या मानाने, गाडी किलोमीटरच्या मानाने व्यवस्थित राहिलं. फक्त टाईम खूप गेला आहे. टाईम आपल्याला मॅनेजमेंट होत नाही मित्रांनो. टाईमचं खूप काहीतरी करावं लागेल, कारण ह्या टाईम मॅनेजमेंट नसल्यामुळंच मी ॲक्च्युली आजारी पडलो आहे. आजारी म्हणण्यापेक्षा थोडंसं असं विकनेस वगैरे असं झालं आहे. मला आज रक्ताचे रिपोर्ट द्यायचे होते, 9 वाजता काढायचे होते. ते रिपोर्टला पण मी आज गेलो नाही. ते रिपोर्ट पण माझे आज मला भेटले नाहीत. ते रिपोर्ट आता मला उद्या भेटतील. पण उद्या प्रॉब्लेम असा आहे की मित्रांनो, उद्या एक पर्सनल बुकिंग आली आपल्याला एकविरा देवीची चेंबूरवरून. तर तिकडे जाणार आहोत आपण सकाळी लवकर. 8 वाजता पिकअप आहे, म्हणजे घरी आपल्याला 6:30-7ला तरी निघावं लागेल. तर अशा प्रकारे उद्याचा दिवस पण आपला चांगला होणार आहे. उद्याचा व्हिडिओ पण चांगला होईल. एकविरा देवीची पूर्ण टूर होईल. चेंबूर ते एकविरा देवीवरून परत चेंबूर ड्रॉप होईल. त्या ट्रिपचे आपण किती घेतो, काय घेतो ते उद्याच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच. तर अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो, तर या गोष्टीमुळे आता काय होतं, झोपायचं किती आणि परत उठायचं किती, त्याच्यामुळे परत अजून परिणाम होतो आहे. तर तिकडून आल्यानंतर मग उद्या आपण डॉक्टरकडून रिपोर्ट घेऊ. त्या रिपोर्टमध्ये आपल्याला समजेल. तर ठीक आहे मित्रांनो, आता हा व्हिडिओ इथंच थांबतो, कारण जास्त बोलल्यावर जास्त व्हिडिओ लांब जाईल. मला पण आता झोप आले, मला लवकर उठायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या एका मराठी भावाला. आणि तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. भेटू परत आता उद्या दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ.